तर आपण बघतोय की मुंबईत लागोपाठ दुसऱ्या दिवशी देखील दर्याला जोरदार उधाण आलंय। समुद्रात उंच लाटा उसळत असून काही ठिकाणी समुद्राचं पाणी रस्त्यावर आलंय। आज दुपारी 12:30 वाजता 4.60 मीटर उंचीच्या लाटा उसळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता। या लाटा पाहण्यासाठी मुंबईकरांनी समुद्रकिनारी गर्दी केल्याचं चित्र दिसतंय। गेटवे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, वरळी सीफेस, शिवाजी पार्कवर लोकांनी गर्दी केली आहे, तर गर्दीला पांगवण्यासाठी पोलीसही या ठिकाणी तैनात आहेत। गुरुवारी दुपारी नानक चक्रीवादळामुळे मुंबईच्या समुद्रात अचानक उंच लाटा उसळल्या होत्या। या लाटांचं पाणी थेट नागरी वस्त्यांमध्ये शिरलं होतं। शिवाजी पार्क आणि वरळी सीफेस परिसरात सगळीचकडे पाणी झालं होतं। दरम्यान पुढच्या 18 जूनपर्यंत समुद्रामध्ये उंच लाटा उसळणार असल्यानं किनारी भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर आपण मुंबईला पुन्हा एकदा मुंबईतल्या सागराला उधाण आलं आहे असंच चित्र आहे। आपल्याला माहिती आहे की नानक हे जे चक्रीवादळ आहे हे समुद्राच्या पोटात काल घुसलं आणि त्यानंतर ज्या काही लाटा उसळल्या याचा अंदाजही कोणीच केलेला नव्हता। 4 मीटरच्या लाटा आज हायटाईडच्या वेळेस येतील असा वेधशाळेनं अंदाज वर्तवला होता, मात्र त्याप्रमाणे न होता काल आपण बघतोय की 24 फूट एवढ्या मोठ्या या लाटा उसळल्या होत्या आणि आजही 4.5 फुटांच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हवामान खात्यानं। मात्र त्याप्रमाणे आपण बघतोय की या लाटा बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर अनेक विविध समुद्रकिनाऱ्यावरती आलेले आहेत। अमित जोशी आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। अमित, आपण बघतोय की मुंबईत लागोपाठ दुसऱ्या दिवशी देखील दर्याला उधाण आलेलं आहे। अर्थातच एक प्रकारे उत्कंठा पण आहे, त्याचबरोबर भीती देखील आहे। काय सांगाल? मृदुला, काल जशी परिस्थिती होती, गेटवे ऑफ इंडियाचा परिसर असेल, शिवाजी पार्कचा परिसर असेल किंवा अगदी वरळी असेल, या ठिकाणी जशा लाटा अत्यंत भयावह पद्धतीने उसळताना बघायला मिळत होत्या आणि त्यामुळे त्या ठिकाणी असलेले पोलीस किंवा डिझास्टर मॅनेजमेंटचं सर्व यंत्रणा यांची तारंबळ उडाली होती आणि लोकांना आव्हान सुद्धा उघड केलं होतं, त्यांना सुरक्षित अंतरावर ठेवलं होतं। आज मात्र तसं चित्र नाहीये। वारा जरी सोसायटीचा असला, भरतीची वेळ आता चालली असली तरी काल जशा लाटा उसळल्या होत्या तशा लाटा उसळल्या नाहीयेत। त्याच्यामुळे कालच्या सारखी भयावह परिस्थिती मुंबई आणि परिसरातल्या समुद्र किनाऱ्यावर अजिबात बघायला मिळत नाहीये। निश्चितच कालच्यासारखी भयावह परिस्थिती नाही आहे हे आपण आपल्या व्ह्युअर्सला सांगू, कारण आपल्याला माहिती की कालच्या तऱ्हेनं अचानक म्हणजे काहीही कल्पना नसताना या लाटा आल्या आणि एकच प्रकारे गोंधळ उडाला। लोकांनी फोनाफोनी सुरू केली की काय झालं, मात्र त्याच दरम्यान आपण प्रत्येक दृश्य आपल्या व्ह्युअर्सला सांगत होतो। अर्थातच हवामान खात्यानं पुढचा अंदाज काय वर्तवलाय अमित? खरं तर पुढचे 4-5 दिवस परिस्थिती अशीच राहणार आहे, कारण ज्या प्रकारे वादळ हे येमेनच्या किनाऱ्याच्या दिशेने सरकत आहे त्याचा थोडाफार परिणाम हा मुंबई परिसराला जाणवत राहणार आहे। मात्र काल जशी परिस्थिती अनुभवली होती त्याच्यामुळे या पुढचे दिवस असेच कठीण जाणार असं वाटत असताना आज मात्र परिस्थिती किंवा चित्र बदललेलं दिसतंय। आज भरतीची वेळ 12:30ची होती, 4.6 मीटरच्या लाटा उसळणार होत्या आणि या पुढच्या 2-3 दिवसात 4.85 पर्यंत या लाटांची उंची राहणार होती। मात्र आजचा दिवस जसा बघितला तर या पुढचे दिवस जरी समुद्र खवळलेला असला राहणार असेल तरी अशा प्रकारची परिस्थिती निश्चितच आपल्याला दिसणार नाही असं तरी आता तरी समुद्र किनाऱ्याची परिस्थिती बघून वाटत आहे। अगदी खरं आहे। धन्यवाद अमित, वेळोवेळी आपल्याकडून माहिती घेऊ आम्ही। तुर्तास धन्यवाद। अमित जोशी आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते। आपल्याला माहिती आहे की समुद्रात उंच लाटा बघायला मिळत आहेत। काल आपण बघितले की अचानक वेगळं रूप धारण केलं समुद्राने, कल्पनाही नव्हती एवढ्या मोठ्या 24-25 फुटाच्या लाटा उसळल्या आणि अक्षरशः त्यांनी समुद्र किनारे समुद्राचे जे काठ होते ते फोडून टाकले आणि नागरी वस्तीत देखील हे पाणी शिरलं आणि एकूणच कालची परिस्थिती वेगळी होती। मात्र आज तेवढी परिस्थिती नाहीये। आज लोक देखील अलर्ट झाले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या लाटा पाहायला समुद्रकिनारी लोक जमले आहेत आणि पोलीस देखील त्यांना पांगवण्यासाठी सुरक्षितता पुरवण्यासाठी तिथे उपलब्ध आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।